सरकार आपल्याला बोलण्यापासून रोखू शकते, सरकार आपल्याला सोशल मीडियावरती पोस्ट करण्यापासून रोखू शकते, सरकार आपल्याला सोने खरेदी करण्यापासून रोखू शकते, पण हेच सरकार नीट परीक्षेचा पेपर फुटण्यापासून मात्र रोखू शकत नाही। प्रश्न विचारणारी जी जनता आहे त्या जनतेने लक्षात ठेवा, तुम्ही केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांना मतदान हिंदू धर्मासाठी केलं होतं। इंधन असेल, सोनं असेल, तेल असेल, शेतीसाठी लागणारी खतं असेल, पेपर फुटी असेल, या विषयासाठी मतदान केलं नव्हतं। काही अंधभक्त असे आहेत की ज्यांना महागाई असेल, बेरोजगारी असेल, भरतीतील घोटाळे असेल, पेपर लीक्स असेल, यासारख्या समस्या अजिबात दिसत नाही। पण जसं एखादा नेता धर्म धोक्यात आहे असं म्हणतो, तसं हे नमुने पावसाळ्यातल्या बेडकासारखे ओरडण्यास सुरुवात करतात। अरे ज्यावेळी या देशाचे राष्ट्रपती मुस्लिम समाजाचे होते, पंतप्रधान शीख समाजाचे होते, तेव्हा हिंदू खतऱ्यात नव्हते, पण आज गल्लीच्या बापूपासून तर दिल्लीपर्यंत सगळे कट्टर आणि एकदम जबरदस्त हिंदू असून पण हिंदूच खतऱ्यात आहेत। आज काही लोक हिंदू हा शब्द त्यांच्या स्वतःच्या पक्षाचा समानार्थी शब्द म्हणून वापरत आहेत। म्हणजे वास्तवात हिंदू खतरे में नसतात, पण आपला पक्ष खतऱ्यात येऊ नये यासाठी त्यांनी केलेली ती मतदान जागृती असते। हे आमच्या अंधभक्तांना कधी समजेल